नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीतल्या राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रंगला. भारतीय लष्कराच्या तीनही दलांनी शक्ती प्रदर्शन केलं. तसंच चित्ररथांच्या माध्यमातून देशातल्या विविधतेतल्या एकतेचंही दर्शन घडलं. देशभरातून आलेल्या कलाकारांनी नृत्य आणि कला सादर केली. या सोहळ्यातून भारताची संस्कृती, सामर्थ्य आणि विविधतेचं दर्शन घडलं. आणि यावरच आहे आजचा हा खास शो, सामर्थ्य भारताचं. We have the Tiranga Polish. आपला देश विविध क्षेत्रात वेगानं प्रगती करतोय. तसंच आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी भारतानं सैन्य सज्जतेवर भर दिलेला आहे. भारताच्या तीनही सैन्य दलांचं शक्ती प्रदर्शन पाहून शत्रूच्या काळजात नक्कीच धडकी भरली असेल. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आसमंत दणाणून सोडलेला होता. तर युद्धाच्या मैदानात शत्रूला बेचिराख करणारे क्षेपणास्त्र आणि रणगाड्यांचं संचलन लक्षवेधी ठरलं. दिल्लीतल्या राजपथावर आज भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक विविधतेचं अवघ्या जगाला दर्शन झालं. 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथवर हा सोहळा उपस्थितांनी याची देही याची डोळा अनुभवला. राजपथवर भारतीय लष्कराच्या तीनही दलांनी शक्ती प्रदर्शन केलं. देश की सामरिक शक्ति का प्रदर्शन और ये विहंगम दृश्य राजपथ का विशेष तौर पर. भारतीय हवाई दलाच्या रुद्र आणि ध्रुव या हेलिकॉप्टर्सनं रुद्र फॉर्मेशन करून उपस्थितांची मनं जिंकली. कर्नल सुदीप्तो चाकी यांनी या हवाई कसरतीचं नेतृत्व केलं होतं. हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमधनं हे अनोखं दृश्य यावेळी टिपण्यात आलेलं होतं. ध्रुव या हेलिकॉप्टरची निर्मिती ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीनं केलेली आहे. 1992 मध्ये या हेलिकॉप्टरनं पहिल्यांदा उड्डाण केलं होतं. नेपाळ आणि इस्रायलला या हेलिकॉप्टर्सची निर्यात करण्यात आलेली आहे. लष्कर तसंच व्यावसायिक कामांसाठी हे हेलिकॉप्टर उपयुक्त ठरलेलं आहे. जशी नौदलाच्या बँडची जगभरात ख्याती आहे, तसंच भारतीय लष्कराचा जगभरात दबदबा आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमुळे दिवसेंदिवस भारतीय लष्कराचं बळ वाढत चाललंय. शत्रूला जमीनदोस्त करणाऱ्या होवित्झर गननं यावेळी संचलनात सहभाग घेतला. पाणी असो की वाळवंट, कोणताही अडथळा आला तरी तो सैन्याला सहज पार करता यावा यासाठी सर्वत्र ब्रिज महत्वाची भूमिका बजावतात. भारतीय नौदलात सर्वत्र ब्रिज तैनात करण्यात आले. यावेळी या ब्रिजचं संचलन करण्यात आलं. या सोहळ्याच्या निमित्तानं राजपूत रेजिमेंटनं राष्ट्रपतींना सलामी दिली. यात 303 जवान सहभागी झाले होते. सर्वत्र विजय हे या रेजिमेंटचं घोषवाक्य आहे. दिल्लीच्या राजपथावरील या सोहळ्यातून विविध क्षेत्रात वेगानं विकसित होणाऱ्या भारताची झलक उपस्थितांना पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.